स्टार्ट. गुड इव्हनिंग पॅरेंट्स, गुड इव्हनिंग स्टुडंट्स. आज शुक्रवार 19 एप्रिल. आता 1 महिना आणि 11 दिवसाने आपले 1 जूनची तारीख जवळ येत आहे. वाव, 1 जून लवकर येत आहे. हा दादाजींना आनंदाचा दिवस. पण आता एक 8-15 दिवस तुमचा आणि माझा कॉन्टॅक्ट कमी होणार आहे. खाली बस आणि परत चालतो. बस म्हणलं बसायचं. आणि कॉन्टॅक्ट कमी होणार आहे कारण सोमवारी मी चेन्नईला जात आहे. प्रॉपर चेन्नई. आपलं माझं ऑपरेशन कधी कधी कोइंबतूरला, कधी चेन्नईला, कधी मिरजला. आयुष्यातील 4th-5वं ऑपरेशन आहे. चला, सवय आहे. अनेकांचे फोन आलेले आहेत, अनेकांचे मेसेज आलेले आहेत. धन्यवाद. ज्या ज्या चाहत्यांनी, पालकांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी, विशेषतः माझ्या मनमाडच्या खूप मित्रांचे फोन आलेले आहेत. त्या सर्वांनी, अनेक पालक यांनी यांच्या शुभेच्छा आणि बालकांच्या आशीर्वादांनी, साधू संतांच्या आशीर्वादांनी ऑपरेशन करता फेस करण्याची माझी हिंमत आलेली आहे. सोमवारी जात आहे. पण मध्यंतरी आता मला यायला 15 दिवस आहे. तर 15 दिवसाचं होमवर्क तुम्हाला देत आहे, होम असाइनमेंट देत आहे, होम जॉय देत आहे. मित्रांनो, फक्त 15 दिवस बाहेर आहे. तुम्हाला एक छोटंसं KG पासून 10वीपर्यंत पालकांनी मुलांची करून घ्यायची ॲक्टिव्हिटी. 15 दिवसात 15 विषयावर 5-5 मिनिट मुलं बोलतील. भाषण. इलेक्शनचा टाईम आहे. इलेक्शनमध्ये भाषणाशिवाय काहीच. सगळ्यात मोठी विक्री ही भाषणांची चालू आहे. सर्वात मोठा प्रोफेशन भाषणांचा आहे. कारण भाषणावर युद्ध त्यांना जिंकायचं आहे, जग जिंकायचं आहे. राजकीय व्यवस्थेला, प्रॉपर राजकीय व्यवस्थेमध्ये भारतातील राजकीय सत्ता उपभोगणारे किती लोक आहेत? तर 1% सुद्धा नाही. 0.3% लोक सत्तेच्या वापरातून जगत आहेत. 0.3, 1 सुद्धा नाही. म्हणजे 1003 लोक सत्ता कारणातून जगत आहेत. म्हणून आपण, आपला विषय वेगळा, ते भाषणं करत आहेत, आपले भाषणं वेगळे. 15 दिवसात 15 भाषणं. मराठीतले 5, हिंदीमधले 5 आणि इंग्लिशमधले 5. आणि एक भाषण 10 मिनिट तुम्ही करायचं आहे. एक भाषण 10 मिनिट करायचं आहे. नाही जमलं कमीत कमी 5 मिनिटाचं. विषय तुम्हाला काहीही घ्या. मोटिवेशनल, जगाला मार्गदर्शन करणारे, जगाचं कल्याणकारी विचार असणारे आणि जगराहाटीतील सत्य परिस्थिती वर्णन करणारे, सत्य इतिहास सांगणारे, सत्य भूगोल सांगणारे, सत्य स्थिती सांगणारे, सत्य उत्क्रांती सांगणारे, सत्य प्रगती सांगणारे. नाटकी नको, खोटे नको आणि पॉलिटिकल भाषणं पाठ करायचे नाहीत. कृपा करून नॉन पॉलिटिकल भाषणं तुम्हाला 15 करायचे आहेत. मला 15 दिवसात मला यायला लागतील. उद्यापासून 15 दिवसात मला जी शुभेच्छा द्यायच्या आहेत, तर त्या कोणत्या द्यायच्या तुम्ही द्यायच्या असतील तर तुम्ही देणारच आहेत. तर मग शुभेच्छा काय? तर दादाजी बाहेर गेलेला आहे चेन्नईला.
दादाजीपर्यंत मी 15 विषयांवर भाषणं करणार आहे. विषय तुम्ही निवडायचे, फ्रीडम, काही करा. 15 विषय, 5 विषय मराठीतून छान बोलायचं, ॲक्शन करून. तुम्हाला ॲक्शन रीडिंग शिकवलेलं, ॲक्शन रीडिंग, ॲक्शन करू मोठमोठ्याने. त्याच्यात गाणे चालतील, गोष्टी चालतील, पण इतकं प्रभावी पाहिजे का लोकांनी टाळ्याच पाडल्या पाहिजे. टाळ्या देणारं भाषण, लोकांना गंभीर करणारं भाषण, लोकांची उदासीनता काढून टाकणारं भाषण, लोकांचं नैराश्य काढून टाकणारं भाषण, लोकांच्या मनातील निगेटिव्हिटी काढून टाकणारं भाषण, आणि अतिशय उच्च स्वप्न मुलं पाहतील, तरुण पिढी पाहिल, पालक पाहतील, अशा पद्धतीचे उच्च ध्येयाने प्रेरित करणारं भाषण. असे वेगवेगळे. मग त्याला घ्यायचे जे दृष्टांत घ्यायचे, प्रमाण घ्यायचे. दृष्टांत म्हणजे छोटे किस्से किंवा छोट्या गोष्टी किंवा छोटे उदाहरणं, त्याला दृष्टांत म्हणतात. आणि काव्यपंक्तीची त्याला जोड दिली की त्याला प्रमाण असं म्हणतात. म्हणून दृष्टांत आणि प्रमाणांचा खजिना केलेले भाषणं तुम्ही 15 लिहून काढा. मुद्दे लिहायचे, भाषण लिहू नये. भाषण केव्हाही लिहू नये. भाषणातील मुद्दे लिहायचे. 10, जास्तीत जास्त 10 मुद्दे, 5 मुद्दे, 7 मुद्दे, 3 मुद्द्यावर भाषण चालवायचे. आणि प्रॅक्टिस झाल्यावर एकही मुद्दा लागत नाही. आणि मुद्दे फायनल झाले की मुद्द्याप्रमाणे, मुद्द्याकडं कागदाकडं न पाहता आपण भाषण करायचं. माझं पहिलं भाषण मला आठवतं गणेश नगरच्या सभेमध्ये केलं. ते कॉलेजला मी एक भाषण केलं होतं, तर माझे पाय लटलटत होतो. श्रीरामपूरच्या सिटीजन कॉलेजमध्ये विद्यार्थी असताना मी वादविवाद मंडळाचा अध्यक्ष मला केलं, पण भाषण करायची वेळ आली तर मला भाषण नाही करता आलं. केलं, तोंडातून येत होतं, पण पाय खाली लटपट करत होते. दुसरं, मी गणेश नगरच्या एका जनरल मीटिंगला गेलो होतो, पहिली जनरल मीटिंग. त्यावेळेस त्या कारखान्याचे चेअरमन भाऊसाहेब दंडवते होते किंवा बाबुराव कडू होते. ही मंडळी चेअरमन असताना मी असं गेलो, एक मुद्दा मांडला आणि तो मुद्दा सभासदांना आवडला नाही. मी भाषण करायला गेलो म्हणून सभासद खुश झाले, टाळ्या वाजवल्या. एक तरुण पोरगा कोणीतरी भाषण करतो, परंतु मला जे सत्य बोलायची सवय, तर मी तो मुद्दा मांडताना सभासदांना आवडणार नाही असा मुद्दा माझ्याकडनं मांडण्यात आला. आणि मग सभासदांच्या चेहऱ्यावर नैराश्य थोडंसं आल्यामुळं माझ्या लक्षात आलं, मी थोडं गडबडलो होतो. म्हणून तिथून पुढं भाषण करता माझे हजारो लाखो भाषणं झालेले आहेत. तुम्ही तुमच्या भाषणाची तयारी करा. आज मला 5-5, 10-10, मी तर म्हणतो भाषण करायला लावलं तर किमान 10 तास नॉनस्टॉप मी बिगर पाणी पिता भाषण करू शकतो. मुद्दे कधी लिहिलेले नसतात, मनामध्ये सर्व मुद्दे अगोदरच असतात. विषयातून विषय खुलत चालतो. तुम्हीही कृपा करून प्रयत्न, पहिलं भाषण तुमचं आहे असं समजावून खूप प्रयत्न करा. आणि 15 भाषणांची 5 भाषणं तुम्ही सुंदर इंग्लिशमध्ये करायचे, 5 भाषणं तुम्ही सुंदर हिंदीमध्ये करायचे, 5 भाषणं तुम्ही सुंदर मराठीत करायचं. आणि 1, 2, 3 भाषणं तुमची मदर टंग असेल. एखादा मुलगा तेलुगू आहे, एखादा मुलगा पंजाबी आहे, एखादा मुलगा बेंगॉली आहे, एखादा मुलगा गुजराती आहे, एखादा मुलगा तामिळनाडूचा आहे, एखादा केरळचा आहे. तुमची जी मदर टंग असेल, कोणती जी असेल ती. एखादा मारवाडी जैन मुलगा आहे, त्यांनी जैन भाषेमध्ये सुद्धा भाषण करायला, मारवाडी भाषेत भाषण करायला हरकत नाही, राजस्थानी भाषेत. म्हणून तुम्ही कमीत कमी 15 भाषणांची, जर तुमचं माझ्यावर प्रेम तर तुम्ही प्रार्थना करणार, पण प्रार्थना करण्यापेक्षाही मी अजून एक सांगाल, तुम्ही 15 भाषणं करा. मोटिव्हेशनल शब्द आहे, म्हणजे प्रबोधनात्मक. उदाहरणार्थ व्यसनमुक्ती हे प्रबोधनात्मक आहे ना. नॉनव्हेज मुक्ती हे प्रबोधनात्मक आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे प्रबोधनात्मक आहे. करिअर गायडन्स हे प्रबोधनात्मक आहे. आईवडिलांची, कुटुंबाची सेवा हे प्रबोधनात्मक आहे. संस्कारावर बोलले प्रबोधनात्मक आहे. शिस्तीवर बोलले
काही बोला, राजकीय व्यवस्था सोडून, पण एखाद्या 2 मुलांना असं वाटलं का राजकीय याच्यावर बोलायचं, बोलू शकतात. प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस. परंतु 15 भाषणं देणार ना, बोलणार ना, तयारी करणार ना, का माझे व्हिडिओ फ्लॅप जातात. जे पालक हे व्हिडिओ मुलांना दाखवत नाही, 2-3 वेळा ऐकायला लावत नाही, ते आग्रह करत नाही. दादाजी म्हणतात तुमच्या हिताकारणे उपदेश आहे. हिताकारणे तुमच्या हिता करताय. मला तुमच्याकडनं काय घ्यायचं का द्यायचं काही नाही. पण अशी कळकळ जे विचार मनात आले तर म्हटलं चला आता चेन्नईला जाण्याच्या आधी मुलांना एक व्हिडिओ द्यायचा. पालकांनी आग्रह करायचा. पालक काय सांगतात, मी सांगितलं होतं दादाजी, त्याने नाही ऐकलं, तिने नाही ऐकलं. असे पालक हे पालकच नाहीत. ते पालकच नाही, ते जन्मदाते आहेत. पालक याचा अर्थ पालन करणारा आणि मुलांना घडवणारा तो पालक. जन्म देणारा जन्मदाता. त्याने देणगी दिली, दाता येतो. त्याने जन्म दिला, तुम्हाला फार मोठं झालं. पण जन्मदाता आणि पालक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस मुलाच्या जीवनात क्रांती होते. म्हणून जन्मदाता हा पालक असावा. मग मुलाच्या जीवनामध्ये जन्मानंतर खरं सांगू का, जन्मदाता आहे का नाही याला काही फार महत्त्व नाही. पालकाची गरज आहे. पालक. आणि म्हणून पालकत्व घेऊन पालकांनी हे 15 भाषणं करायचे आणि एक भाषण 3-4 वेळा झाल्यावर मग त्याचा व्हिडिओ करायचा. 15 भाषणांचे 15 व्हिडिओ एकत्र करून मला PDF करून पाठवायचं. 15 भाषणांचे नॉन स्टॉप 15 भाषणं. 5 इंग्लिशमध्ये. मला येत नाही इंग्लिश, मला येत नाही हिंदीत बोलता, मला येत नाही मराठीत. अरे मोडकं तोडकं कसंही बोल. तुझ्या भावना व्यक्त कर ग बाई. बाबा तुझ्या भावना व्यक्त, तुझ्या मनात जे चाललं त्या विषयाबद्दल ते स्पष्ट बोलत राहा. कोण काय म्हणेल याचा विचार करू नका. आणि जसं असेल तसं, अशुद्ध आलं, गोंधळाचं झालं, विचार वेगवेगळे मिक्स गोंधळाचे झाले, जसं असेल तसं 15 भाषणांच्या 15 PDF करून मला पाठवा. 15 एकत्र करा, त्याची PDF करा आणि ज्याचे बेस्ट 15 भाषणं होतील त्याला 50% स्कूल फी माफ करणार आहे. ज्याचे बेस्ट, प्रत्येक वर्गात बेस्ट 3 भाषणं ते पालकांना ऐकवायला मी पाठवत. आणि जे बेस्ट 3, आम्ही 5 लोकांची कमिटी करू. बेस्ट 3 भाषणं जे होतील त्या बेस्ट 3 भाषणांना बक्षीस काय ते सांगितलं आहे. स्कूल फी, हॉस्टेल नाही, स्कूल फीच्या 50% फी माफ होईल. तेव्हा पालकांनी तयारीला लागा आणि 15 भाषणांची तयारी करून घ्या. सर्व पालकांना हात जोडून मी विनंती करतो, पाया पडतो पालकांनो, मुलांनो, बाबांनो, आय लव्ह यू. खरंच दादाजी प्रेम करतात तुमच्यावर. पण तुम्ही लक्ष दिलं तर मी सांगितलेलं, पालकांची गायडन्स घ्या, मामा मावशीचं गायडन्स घ्या, काका काकूचं गायडन्स घ्या, पुस्तकं वाचा, त्यातून मुद्दे काढा आणि मुद्दे काढून जगाला गुद्दे मारा. भाषणातून तुम्हाला जगाशी संपर्क साधायचा आहे. तुमच्या या प्रोजेक्टला दादाजींच्या गोड शुभेच्छा. ओम शांती.